भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 14 जुलै 2024 रविवार। पुढे असलेल्या गोष्टी, ज्या गोष्टी मागे आहेत त्या गोष्टीकडे आणि पुढे असलेल्या गोष्टीकडे परत येत आहेत। फिलिपिकर 3 अध्याय 13 वचन। ठराव आहेत नाहीत फक्त साठी नवीन वर्ष, पण प्रत्येक महिन्यासाठी ते तिथे असणे आवश्यक आहे। प्रत्येक आठवड्यात आणि दररोज आपण देवाच्या उपस्थितीत प्रत्येक दिवशी स्वतःचे परीक्षण केले पाहिजे आणि नवीन ठराव तयार केले पाहिजे। आपल्या जीवनाचे प्रवास विविध ठराव करणे महत्त्वाचे आहे, तरी ते तितकेच महत्त्वाचे आहे त्यांना बाहेर वागून द्या। 2 प्रकारचे ठराव आहेत, आपण मागे काय सोडले पाहिजे यावर निर्णय घेणे आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नंतर पाठलाग केला पाहिजे। आपल्याला काही गोष्टी विसरण्याची गरज आहे आणि आपण देवाची स्तुती करण्याची गरज आहे साठी काही इतर गोष्टी। म्हणून प्रेषित पौलाने लिहिले, पुढील गोष्टी विसरून जाणे आणि पुढे असलेल्या गोष्टीकडे जाताना शास्त्र वचनाने आम्हाला त्या गोष्टी विसरून जाण्यास सांगितले आहे। आपण काय विसरू नये? आपण सर्व विसरू नये। कडूपणा, राग, ईर्ष्या आणि रागडतर विरोध होऊ नका। आपण आपल्या आत्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही जर आपण आपल्या विरोध बोललेल्या लोकांविरोध किंवा आमची विश्वासघात करण्याविरुद्ध आपले राग बाळगल्यास। त्या जागेला सोडल्यानंतर सदोम व गमोरा येथे वागण्याची देवाची ही आज्ञा होती। सर्वात जास्त इस्रायल लोकांनाच झाला, कारण ते वचन दिलेल्या देशाबद्दल, कानानबद्दल विचार करीत नव्हते, परंतु इजिप्तबद्दल विचार करीत होते। योसेफ विवाहित झाल्यावर त्याने त्यांची मागील आयुष्याची दुःखावर बसले नाही। तो काय म्हणतो ते बघा, देवाने मला माझ्या सर्व गोष्टी विसरलात आणि माझ्या सर्व वडिलांचे घर विसरले। उत्पत्ती 41 अध्याय 51 वचन। आपण आपल्या मागील वेदनासाठी अश्रू शेडिंग करत राहिल्यास आपण कधीही आपल्या नवीन जीवनातील आनंद कसा आनंद घेता? म्हणून देव म्हणतो, एक माझ्या कानांवर लक्ष द्या आणि आपले कान उघडा। तुमच्या स्वतःच्या लोकांनो आणि तुमच्या वडिलांचे घराणे विसरून जा, म्हणून राजा आपल्या सौंदर्याची काळजी घेईल। स्तोत्र 45 अध्याय 10 वचन 11 वचन। जेव्हा दाविदाचा मुलगा आजारी पडला तेव्हा त्याने उपवास केला आणि 7 दिवसासाठी प्रार्थना केली, पण तो मूल मरण पावला। डेव्हिड त्यावर त्रास झाला नाही हे जाणून घेणे की देव त्यांची प्रार्थनेची विनंतीपासून वेगळे होता, त्याने कपडे घातले आणि तेलाने अभिषेक केले। त्याने त्याला जेवण देण्यास सांगितले। देवाचे मुले आपल्याला विसरून जाणे आवश्यक आहे आणि कसे लक्ष ठेवावे? आपल्याला काय आठवते ते काय आहे? लक्षात ठेवा सर्व फायदे, परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या सर्व फायदे। स्तोत्र 133 अध्याय 2 वचन। देवाची वचन लक्षात ठेवा। स्तोत्र 119 अध्याय वचन 153 वचन। परमेश्वर तुमच्या तारणारा। स्तोत्र 146 अध्याय 21 वचन लक्षात ठेवा। पुढील ध्यानासाठी वचन, जे लोक दुष्टांची शल्यात चालत नाहीत ते धन्य, किंवा पापी लोकांची मार्गावर टिकून राहत नाहीत, परंतु प्रभूच्या नियमशास्त्र त्यांचे आनंद आहे आणि तो दिवस व रात्र मनाने ध्यान करतो। स्तोत्र 1 अध्याय 1 आणि 2 वचन। दिवसासाठी बायबल वचन, सकाळी स्तोत्र 10 अध्याय 11 अध्याय 12 अध्याय, संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये
19वां अध्याय 1 से 20वां वचन। धन्यवाद।